राहुल गायकवाड पुन्हा एकदा कॅनरी ऑफ लंडनमध्ये. आजचा विषय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मोलाची का तोलाची. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि ती गरजेची आहे का, आणि जर आहे तर त्याचा उपयोग जनतेला होतो की नाही, हा सर्वात मोठा क्वेश्चन आहे. मी खूप सारे मुलं बघितले, खूप सारे माझे मित्रमंडळी, स्टुडंट्स सर्वेजमध्येही पाहिलं, म्हणे फॉरेन डायरेक्ट येते, फॉरेन डायरेक्ट येते, फॉरेन डायरेक्ट येते. लोकांना अर्धवट ज्ञान आहे आणि कोणी एक व्हॉइसमॅन नेहमी बोलतो की अर्धवट ज्ञान हे सर्वात घातक असते. फॉरेन डायरेक्ट येणं म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखादी मशीन एखाद्या फॉरेन कंपनीने तुम्हाला दिली आणि त्या मशिनीने 100 लोकांचं काम एकट्या मशिनीने केलं. दॅट मीन्स इनडायरेक्टली 100 लोक तुम्ही धोक्यात आणताय एका मशिनीमुळे. माझं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर थोडाही आक्षेप नाही आहे. माझं आक्षेप या गोष्टीवर आहे की जे एक्सपेरिमेंट फॉरेन डायरेक्ट किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये होत आहेत, त्या एक्सपेरिमेंट तुम्ही स्वतःवर का होऊ देत आहे? जर तुमच्याकडे 1000 लोकांची स्ट्रीम आहे तर त्या 1000 लोकांचं सेटलमेंट करणं हे तुमचं काम आहे. एखादी मशीन तुम्ही इंडियामध्ये घेऊन येत आहे तर ती मशीन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला लाभ कोणत्या गोष्टीमध्ये द्यायला पाहिजे? एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, तुमची वीज कशी कमी यूज होईल, तुमचं रॉ मटेरियल कसं कमी यूज होईल, तुमचा टॅक्स कसा वाचेल, तुम्ही लेबरला कसं सॅटिस्फाय करताल, आणि जो लेबर तुमचा 5 तासामध्ये थकायचा तो 10 तास कसं काम करू शकतो, या गोष्टी एक मशीनकडनं करून घेणं, याला ॲक्च्युअल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात. इन्स्टेड ऑफ तुम्ही फक्त बाहेरच्या देशांना स्वतःच्या देशामध्ये येऊन एक्सपेरिमेंटल लॅब बनवून टाकलेलं आहे. मला असं वाटतं की कॉपी पेस्ट ही सिस्टम बंद करा. ज्या कंट्रीजला तुम्ही कॉपी करताय, ओके, माननीय गडकरी साहेब जे नेहमी बोलत असतात की आम्ही इकडे मोठे मोठे रोड्स बनवले, लिंक्डइनला तुमच्या पोस्ट येतात, फेसबुकला पोस्ट येतात, बरं वाटतं आणि तुम्ही चांगलं कामही करत आहात. ॲज अ महाराष्ट्रन मला त्याचा अभिमान आहे. बट मला असं वाटतं तुमचा बेसच पक्का नाही आहे आणि तुम्ही बिल्डिंग बनवायला निघालेत. दुसऱ्या देशांना कॉपी पेस्ट करून BRP कार्डसारखे आधार कार्ड आपण छापले, 4 लेन रोड बनवले, ग्लास फसाड बिल्डिंग्स बनवल्या. दुसऱ्यांच्या देशामध्ये जो पोलाइटनेस आहे बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, तो का ना कॉपी पेस्ट करत आहात सर? तो पण तर कॉपी पेस्ट झाला पाहिजे. ज्या देशांचं आपण कॉपी पेस्ट करतोय त्या देशांची इकॉनॉमीची हालत काय? आपण त्या मानाने बऱ्यापैकी कॉन्स्टंट आहोत, कन्सिस्टन्सी आहे, स्टेबिलिटी आहे, पुढचं माहिती नाही, बट तोहर तरी. मग आपण का दुसऱ्या देशांना कॉपी करतोय? वाय नॉट वी आर डुईंग द फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन अदर कंट्रीज? त्याचं रिझन हे आहे की तुम्ही एज्युकेशन स्टॉप केलं आहे. किती बाहेरची लोकं इंडियामध्ये येऊन शिक्षण घेतात आणि इंडियातली लोकं बाहेर जातात, आणि कसं तुम्ही सुपर पॉवर म्हणणार? सर, एज्युकेशन इज द की. मला असं वाटतं आपण 4 हार्वर्ड का ना ओपन करू शकत इंडियामध्ये, 4 केम्ब्रिज का ना ओपन करू शकत इंडियामध्ये, आणि 4 ऑक्सफर्ड का ना ओपन करू शकत इंडियामध्ये, जर त्या युनिव्हर्सिटीजच्या टॉपर इंडियन्स असतील तर. काळजीपूर्वक लक्ष देण्याची गोष्ट आहे सर. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ हा नसतो की तुम्ही किती पैसे मार्केटमधून आपल्या कंट्रीमध्ये पुल आउट करून घेऊन आले. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपले लेबर क्लास लोक किंवा आपला लेबर क्लास झोन कसा रिच क्लास लवकरात लवकर बनेल थ्रू आउट द न्यू टेक्नॉलॉजी. दॅट इज कॉल्ड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तुम्ही मशिनी घेऊन आले, सगळे लोक घरी बसू लागले, कारण 100 लोकांचं काम जर एक मशीन करत असेल, ठीक आहे, तर त्या बिचाऱ्यांचं काय काम? त्यांना एज्युकेशन नाही, त्यांना टेक्निकल नॉलेज नाही, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, त्यांना इंग्लिश वाचता येत नाही, कसे त्या मशिनी ऑपरेट करतील? अरे साधं गुगलचं उदाहरण घ्या. गुगलमध्ये जर काही इश्यू आला, गुगल कधीच तुमच्याशी फोनवर बोलत नाही. यू हॅव टू सेंड अ ईमेल टू दी गुगल बॅक. एक छोट्याशा
1000 लोकांच्या गावातला माणूस ज्याचा पुस्तकाशी काही संबंध नाही, तो माणूस गुगलवर इंग्लिशमध्ये रिप्लाय कसा करणार? 121 languages has been told in India. Why not Google is sending the mails in a different languages? That is their own responsibility. जर आपण कॉन्ट्रॅक्ट करतो यूट्यूब, गुगल, अदर एनी ऑफ ऑनलाईन टूल्सची, सो वाय नॉट वी आर बाउंडेड विथ दीज ऑल स्टॉप्स. राज ठाकरेजी तुम्ही नेहमी बोलता मराठीबद्दल आणि खूप मला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. तुम्ही ह्यावरही लक्ष घाला. माझं तुम्हाला एक निवेदन असेल, एक रिक्वेस्ट असेल की जे गुगलमध्ये काही इश्यू होता किंवा यूट्यूब्समध्ये काही इश्यू होता त्याच्यावर आपण जे इंग्लिशमध्ये मेल देतात, साधा एक ग्रॅज्युएट माणूस, एक PhD होल्डर माणूस पण तो मेल ॲप्रोप्रिएटली काउंटर नाही करू शकत. खूप स्ट्रॉंग मेल्स येतात, लिगल वेमध्ये मेल येतात. एक नॉर्मल माणसं कसे त्याला हे करतील आणि कसे ते यूट्यूबजवळ येतील आणि कसे स्वतःला एक्सप्रेस करतील? मला असं वाटतं फॉरेन डायरेक्ट आपण आणतोय, पण फॉरेन डायरेक्ट ही आपल्यासाठी थ्रेट तर नाही, आपल्याला बाउंडेड तर नाही, आपण बॉरो तो नाही करत आहे लॉट ऑफ मनी फ्रॉम द अदर कंट्रीज किंवा त्यांच्या टेक्नॉलॉजीज आपल्या कंट्रीमध्ये डिप्लॉय करून आपण आपल्या कंट्रीची जॉग्राफी आणि डेमोग्राफिक मॅप किंवा डेमोग्राफिक एक बाउंड्री त्यांच्या हवाले तर नाही करत आहे. मला असं वाटतं आपण ह्या गोष्टींवर नक्कीच विचार केला पाहिजे. अजूनही सांगतो, तुमचे पॉलिटिकल सब्जेक्ट्स तुमच्या घरी ठेवा आणि एज्युकेशन तसेच जे पैशांचं आव्हान देवाण आहे किंवा सिच्युएशन्स खूप खराब आहेत ऑल अक्रॉस वर्ल्ड आणि आपल्याला जर स्टेबल राहायचं असेल तर आपल्याला थोडं डोक्याने काम घ्यावं लागेल. आपण नक्कीच सगळ्यामध्ये हुशार आहोत. सर्व कंट्रीजमध्ये आपल्याकडे चांगल्या प्रकारची लोकं आहेत आणि जे चांगल्या प्रकारे गायडन्स करून आपल्या देशाला स्टेबल करू शकतात. पण आपल्याला या गोष्टींवर नक्कीच लक्ष द्यावं लागेल. मध्येच HDFC येते, मध्येच ICICI येते, मध्येच प्रायव्हेट बँक्स येतात, NBFCs येतात आणि म्हणतात की आता आम्ही लोन दिलं आहे पण ते काही रिपे होणार नाही. मग मला असं वाटतं तुमच्या पॉलिसीज आणि लिगल टर्म्स बरोबर आहेत का? किंवा सरकारने दिलेले अल्टिमेटम्स किंवा सरकारने दिलेले राईट्स लिगलमध्ये ॲप्रोप्रिएट आहेत का? मित्रांनो, रोज आपण इलेक्शन, देवधर्म, जातीपात याच्यावरच विचार करतो आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघा. काही नाही ठेवलं याच्यामध्ये. एज्युकेशन, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, IT या गोष्टींचे डिस्कशन्स ग्रुप्समध्ये झाले पाहिजे. इन्स्टेड ऑफ की आज याने असं भाषण केलं, आज याने हा टॉन्ट मारला. मीडिया, प्लीज अवॉइड दीज ऑल स्टॉप्स. दीज आर द किलिंग बॉम्ब्स टू दी यूथ. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींना अवॉइड करून आपण एक चांगल्या देशाचे नागरिक आहोत हे डिक्लेअर करण्यासाठी आपण आपल्या देशाला उपयुक्त गोष्टी काय आहेत त्यावर फोकस केला पाहिजे. एवढं बोलून मी आजचं माझं मनोगत व्यक्त करतो. राहुल गायकवाड, कॅनरी वॉफ, लंडन.